नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आज संपूर्ण महाराष्ट्रभर शिवजयंती उत्सव 2026 या ठिकाणी साजरा होत असताना मात्र स्वामी प्रतिष्ठान आयोजित आपणाला भव्य दिव्य आपणाला महाशिबिर आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी बघू शकतो प्रत्येक वर्षी नवीन संकल्पना आणि नवीन प्रेरणा घेऊन हे मंडळ काम करत असतं। स्वामी समर्थ प्रतिष्ठान हे केवळ समाजाच्या विविध घटकापर्यंत होतं, समाजाच्या विविध घटकापर्यंत त्यांचं जोडलेलं जे नातं आहे ते वेगळं आहे आणि म्हणून प्रत्येक वर्षी नवीन संकल्पना नवीन प्रेरणा घेऊन श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान हे आयोजित असणाऱ्या आपण कार्यक्रमातील आपण हे लाईव्ह दृश्य बघतोय। इथं कोणी अध्यक्ष नाही, इथे कोणी उपाध्यक्ष नाही, पण मात्र आपण कुठेतरी समाजाचे देणे लागतो या भावनेतनं काम करणार अशी स्वामी समर्थ प्रतिष्ठान गेले अनेक वर्ष खरे अनेक वर्षांची परंपरा जपणार गेले अनेक वर्ष ही परंपरा जपणारे हे जे मंडळ आहे हे मंडळ आहे ते केवळ मंडळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीला खऱ्या अर्थाने हे योगदान मानावं लागेल आणि त्या अनुषंगाने गेले अनेक वर्षाचा कालखंड ही सर्व मंडळी पूर्ण करत असताना आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो या भावनेतनं गेले अनेक वर्ष या ठिकाणी असे उपक्रम राबवले जातात आणि त्या अनुषंगानं आमचे सहकारी मित्र जोडलेले आहेत। बंधू प्रत्येक वर्षी एक नवीन संकल्पना घेऊन आपण उभे राहतात। गेल्या वर्षी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आज भव्य रक्तदान शिबिर आहे। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, अनेक दानामध्ये भव्य दान म्हणून ओळखलं जातं। हे सर्व आपण उपक्रम राबवत असताना एक मनात काय वेगळे भाव असतात। नमस्कार, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव जो आपण साजरा करतोय तर तुम्ही बघत असता तर प्रत्येक जण अनेक प्रकारे साजरा करत असतो। कोण रॅली काढतं, कोण साऊंड डीजे लावून नाचतं, पण श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान दरवर्षी जर बघाल एक वेगळं पण काहीतरी साजरा करत असते। ते म्हणजे आमचं मेन असतं ते म्हणजे रक्तदान शिबिर। रक्ताचा एक थेंब कुठला महत्वाचा असतो तो अँब्युलन्स मध्ये बसलेल्या त्या पेशंटला त्याच्या नातेवाईकालाच माहित असतं। रक्त काय महत्वाचं आहे जेव्हा एखाद्याला अडचण पडते तेव्हाच कळतं। श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमाने जर तुम्ही वर्षभर जर बघाल जेव्हा आम्ही रक्त संकलन करतो आणि एखादा गरीब जेव्हा आपल्याला कॉल करतो की दादा मला बी पॉझिटिव्ह का बी निगेटिव्ह रक्त पाहिजे तर सगळेजण नातेवाईक हात वर करतात। तुम्ही लग्नामध्ये हजारो रुपये खर्च करता, ते आहेर देतात निघून जातात, पण जेव्हा तुम्ही कोणाकडे रक्त मागता तेव्हा ते पळून जातात की मी कामाला आहे किंवा हे। पण त्यांच्या पाठीशी नेहमी श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच उभी राहते। हे जे आम्ही रक्त संकलन करतो हे कुणा एका गरीबाच्या कामात येतं, एका पेशंटच्या कामात येतं आणि त्याचा जीव वाचला जातो। ह्याच्यासाठी मोठं कार्य आणि याच्यापेक्षा मोठं शिवकार्य मला वाटत नाही भूतलावरती कुठलं आहे। नाचायला तुम्हाला खूप स्पॉन्सर करतील, शिवजयंती मोठी साजरी करा, बॅनर लावा, डीजे लावा, नाचा, यात काही उपयोग नाहीये। हे शिवकार्य हेच मेन आहे। एक एक थेंब साचून जर आपण एखाद्याचा प्राण वाचवतोय ह्याच्यापेक्षा मोठं शिवकार्य कुठलं नाहीये। मित्रांनो, डीजेच्या तालावर अनेक तरुण थिरकणारे आपल्याला बघायला मिळतो। रक्ताचा माणूस प्रवास बुडताना काठावरच्या माणसानं केवळ हातपाय हलवावे अशी अवस्था ज्यावेळी एखाद्या रक्ताची गरज पडते। पण हे जे मंडळ आहे स्वामी समर्थ प्रतिष्ठान आहे ते गेले अनेक वर्ष असे विविध उपक्रम राबवले असतात। मी आमच्या ताईंच्याकडे जातोय। ताई, काय आनंद होतोय, आपण नेहमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक वेगळंपण ह्या समाजाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। नमस्कार, मी अपर्णा आंग्रे। स्वामी समर्थ प्रतिष्ठानमध्ये आम्ही बरेच वर्ष हे कार्यरत करत आहोत। यावर्षी आमचं हे 6वं वर्ष आहे। हेतू हाच असतो की पुढे जाऊन जे कोणी गोरगरीब लोक आहेत ज्यांना रक्ताची गरज पडते हॉस्पिटलायझेशन असताना, त्यावेळेस आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न करतो। ही जी मदत आहे ही आपणच सगळे मिळून त्यांच्यासाठी करत आहोत आणि याचा खूप आनंद होतो की आपण कोणत्या तरी व्यक्तीसाठी एक मदत म्हणून किंवा त्यांना एक सहकार्य म्हणून त्यांच्या सोबत असतो अवेलेबल। आणि हे फक्त स्वामी समर्थ प्रतिष्ठान जे आहे हे सध्या जास्त कार्यरत आहे करण्यासाठी। एक माझा प्रश्न आहे, नवीन तरुण पिढी आपण एक छोटी छोटी मुलं सुद्धा आपल्या प्रतिष्ठानमध्ये काम करतात। येणाऱ्या नवीन तरुण पिढीला आपण एक काय प्रेरणादायी म्हणून काय सांगाल, तरुणींना काय सांगाल? आज आपल्याकडे जर तुम्ही बघाल तर जवळजवळ 26, 27, 28 या वयाची मुलं सुद्धा रक्तदान करत आहेत। आतापर्यंत जवळजवळ 70 ते 80 जणांनी रक्तदान केलेलं आहे आणि यामध्ये जर तुम्ही बघायला जाल तर जवळजवळ 50 पर्यंतचा जो आकडा आहे ना, ही सगळी तरुण वयाची मुलं आहेत ज्यांचं वय 30 आणि त्याच्या खालील आहे। आणि अशा लोकांनी पुढे जाऊन अजून
कार्यरत राहून रक्तदान करावं, अवयवदान करावे आणि यासाठी त्यांनी पुढे जाऊन सहकार्य करून स्वतःची इच्छा दाखवावी असंच मी त्यांना आवाहन करेन. भव्य रक्तदान शिबिरच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी नवीन संकल्पना, नवीन प्रेरणा घेऊन तरुणांना प्रेरणा देणारी महाराष्ट्रातली अनेक सामाजिक संस्था काम करतात. मात्र हे जे प्रतिष्ठान आहे, स्वामी समर्थ प्रतिष्ठान आहे, एक काय वाटतं आपण, एक स्वामी समर्थ, ह्या स्वामी समर्थ शब्दामध्येच एवढी ताकद दडलेली आहे की तरुणांना आपण एक जोडलं, एक माणसानं माणूस जोडत गेलं की माणूस एक सुंदर राहतं, तयार होतं. ते आपल्या प्रतिष्ठानमध्ये बघायला मिळतं. नक्कीच. मी नमस्कार, विपुल विचारे, स्वामी समर्थ प्रतिष्ठानचा एक सदस्य. नेहमीच स्वामी आमच्या मागे असतात ह्या कार्यासाठी. या शिवजयंतीच्या निमित्ताने जो आम्हाला अभिमान वाटतो की हा आम्ही आज उपक्रम करतोय, गेले 5 वर्ष आणि आज 6वं वर्ष आहे, हा आम्हाला खरंच अभिमान वाटतो की आम्ही डीजेवर न थरकता काही गोष्टी कार्यक्रमाचे योजना करून मोठे प्रसिद्ध न होण्याकरता पण हा जो उपक्रम करतो त्यासाठी आम्हाला अभिमान वाटतो. खरंच दादांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे रक्ताची गरज एवढी पडत असते लोकांना की आमचे मागील वर्षी आमचे जवळजवळ 167% जे आहेत त्यांना आम्ही गरजूंपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे आणि रक्त त्यांना आम्ही फ्रीमध्ये दिलेलं आहे आणि ह्या गोष्टीचा आम्हाला खरंच अभिमान वाटतो. जर ताईंना सांगितल्याप्रमाणे या रक्तदानासाठी जवळजवळ तरुण मंडळी, जवळजवळ 70% तरुण मंडळी इथे येते आणि इथे करत असते. तसेच जर वृद्ध मंडळी बघितलं तर आमच्यामध्ये 57 इयर्सचे जे काही एक गृहस्थ आलेले त्यांनी सुद्धा आज आमच्याकडे रक्तदान दिले. हे सांगत असताना सुद्धा आम्हाला बरं वाटतं की इथले नगरसेवक, मोठमोठे आमदार, खासदार आणि इथे जे पण नगरसेवक, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आहेत त्यांनी सुद्धा आज इथे रक्तदान दिलेलं आहे. खरंच त्यांच्या सगळ्यांचे अभिवादन. आणि आज शिवजयंतीच्या माध्यमातून हाच संदेश देण्यात येतो, रक्तदान हे खरंच सर्वश्रेष्ठ दान आहे आणि खरंच त्या गरजूंपर्यंत त्या गोष्टी पोहोचतात. त्याच्यामुळे हे जे रक्तदाते आमच्या मागे उभे आहेत त्या लोकांमुळेच आम्ही या उपक्रमाला नेहमी सामोरं जात असतो आणि सक्सेस होत असतो. थँक्यू सो मच. आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती माणसं माणसाला मिळतात, आयुष्य बदलून जातं. पण स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक गरजू लोकांना एक हात मदतीचा असेल, रक्तदानाच्या माध्यमातून काम केलं जातं. सहकारी मित्र आमच्या जोडलेले बंधू, आपण भेट दिली. अनेक वर्ष या ठिकाणी स्वामी समर्थ प्रतिष्ठान काम करतोय. वेगळं पण एक आहे, काय आनंद होतो? तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज वेगळं पण जे आहे ते मला असं वाटतं की ठाण्यात किंवा मुंबईमध्ये अशा प्रकारचा अनोखा कार्यक्रम करणारी ही पहिलीच संस्था असेल की एक वेगळ्या पद्धतीने शिवाजी महाराजांना मानवंदना देते. आज 5 वर्ष झाली हा कार्यक्रम रक्तदानाचा करता, त्याच्यातून गरजूंना जे रक्त उपलब्ध होतं हे खरंच पुण्याचं काम आहे. आणि शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हा जो कार्यक्रम होतोय त्या माध्यमातून मी गेली 5 वर्ष सतत या कार्यक्रमाला मी भेट देतोय आणि ह्यांनी जे सातत्य राखलं हे समाजाच्या दृष्टिकोनातून फार गरजेचं आहे. आणि आज तुम्ही बघता की आता 3 वाजलेले आहेत, 80 बॉटल जमा झालेल्या आहेत आणि त्यांचं जे उद्दिष्ट आहे 125 बॉटलचं, त्यांना खरंच म्हणजे एक जी शिवाजी महाराजांना मानवंदना दिली आहे त्यांनी प्रतिष्ठान करते, त्यांचे मनापासून आभार आणि त्यांचे अभिनंदन. एक रक्तदानाला केवळ आकार देत नाही तर प्रत्येक माणसांचं आयुष्य घडवण्याची क्षमता देतो. सर, काय वाटतं की आपण सुद्धा अनेक वर्ष ह्या प्रतिष्ठानशी आपण जोडलेला आहात, एक प्रतिष्ठानचा हिस्सा म्हणून आपण काम करताय, काय एक वेगळा आनंद होतो की आपण एक समाजसेवेचं रावलेलं छोटंसं रोपट आहे, आज 6 वर्ष पूर्ण होत आहेत, प्रतिसाद हा प्रचंड ओतून वाहतोय, काय? नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांचं एक वाक्य आहे, अशक्य ही गोष्ट शक्य करणं. आणि हाच एक उद्दिष्ट घेऊन अशक्य शक्य करण्याचा प्रयत्न श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान ठाण्यामध्ये गेली 7 वर्ष करते. शिवजयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचा हा एक तो उपक्रम आमचा दरवर्षी आहेच, पण स्वामी समर्थ प्रतिष्ठानचा आणखीन एक उपक्रम जो आम्ही दरवर्षी सातत्याने करतो तो म्हणजे शैक्षणिक, सामाजिक आणि आध्यात्मिक सुद्धा. शैक्षणिक म्हणाल तर आमची ठाणे पोलीस मुख्यालयाची 1ली ते 4थी मराठी मीडियम शाळा आहे. ती शाळा आमच्या स्वामी समर्थ प्रतिष्ठाननी दत्तक घेतलेली आहे आणि त्या शाळेकरता आमचे सगळे कार्यकर्ते वही, पेन, दप्तर आणि युनिफॉर्म पासून सगळं आम्ही देणगी स्वरूपात घेऊन त्या मुलांना देतो. शिक्षणाचं हे महत्व. त्याच्यानंतर वाडा, पालघर या भागामध्ये, पडगा वगैरे या साईडला देखील दरवर्षी आम्ही त्या मुलांना इथून बस येऊन सगळ्या देणगीदारांच्याकडचे ज्या शैक्षणिक वस्तू आहेत त्या तिथे पोहोचवतो. आणि सगळ्यात महत्वाचा सण म्हणजे दिवाळी सण. जो दिवाळी सण आपल्याकडे सगळीकडे करतात, पण या वस्तीमधल्या मुलांना साधा फराळ देखील बघायला मिळत नसतो. आणि तो फराळ देखील स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने पोलीस मुख्यालयापासून सुरुवात होते ते पालघर, वाडा या साईडपर्यंत जातो.
म्हणजे स्वामी समर्थ घोषणेप्रमाणे अशक्यही शक्य करायचं काम आमच्या रुपेश दादा आणि या टीमच्या माध्यमातून होतंय, हेच आम्हाला महत्वाचं वाटतं. रक्तदान शिबिर तर आमचं दरवर्षीच आहे, ते चांगलंच आहे. अन्नदान रक्तदान हे दोन्ही संयुक्तरित्या आम्ही करतो. आज सकाळी केळकर सर आले होते आणि त्यांनी तेच वाक्य वापरलं की कुठलंही महत्वाचं दान असेल तर ते म्हणजे पहिलं रक्तदान आणि दुसरं अन्नदान. ते आपल्या संस्थेकडनं करतोय, एवढीच तुम्हाला माहिती देते. ठाणे जिल्हा ही शिवरायांची गर्भसंस्कार भूमी म्हणून ओळखली जाते आणि म्हणून शिवरायांचा ठसा आणि वारसा मात्र संयमपणे गेली 6 वर्ष रक्तदान शिबिरच्या माध्यमातून सुरू ठेवणारे स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे संपूर्ण असणारं उमदं नेतृत्व आणि या माणसातलं माणूस पण जोडणारी महाराष्ट्रातली नव्हे आणि आमच्या ठाणे जिल्ह्यातला एक आधारस्तंभ म्हणून आपणाला रंजला गाडीलाचा आधार देणाऱ्या स्वामी समर्थ प्रतिष्ठानला नवकेसरीचा सलाम. कॅमेरामॅन तन्मय पाटील सर, रिपोर्टर सागर पाटील, ठाणे.